हॅलो फ्रेंड्स, दिस इज आरती. वेलकम टू माय चॅनल संधीर काउन्सिलिंग. आजकाल आईवडिलांचे मुलांवर खूप लाड होत आहेत. त्यामुळे कुठेतरी त्याचा मुलं गैरफायदा घेत आहेत. मैदान रिकामे मिळाल्यावर मुलं कशी वागतात तसंच काहीसं. तर दुसरीकडे वडील जरा जास्त स्ट्रिक्ट असल्याने त्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होत आहे. इकडे जास्त लाड तर तिकडे जास्त स्ट्रिक्ट. यामुळे दोन्ही बाजूने मुलांचे नुकसान. अति लाड तर व्यसनाच्या आहारी, अति स्ट्रिक्ट तर मानसिकता कमकुवत. मग करायचं काय? आई वडील म्हणून आज परिस्थिती काय आहे हे बघून लाड केले पाहिजे. त्यात जर एकुलता एक असेल तर विचारायला नको. आज हट्ट करणे व त्याला आपण किती प्रतिसाद देणे हे आई वडिलांनी विचारात घेतले पाहिजे. आज जर सगळे हट्ट पूर्ण केले तर परिस्थिती, पैसा ह्याची किंमत राहणार नाही व समजणार पण नाही. कमी लाड केले तर प्रेम, माया, काळजी नाही असं होतं का? तर नाही. आज जर चुकांवर पांघरून घातले तर मुलं चुकीच्या रस्त्यांवर जाऊ शकतात. तसेच आज जास्त स्ट्रिक्ट प्रमाणापेक्षा तर मुलांची मानसिकता बिघडते. उदाहरणार्थ एकटं राहणे, कमी बोलणे, सहभाग घेतला तर कमी लेखणे, घालून पाडून बोलणे, दोन मुलांमध्ये दुजाभाव. ह्यामुळे आयुष्यावर परिणाम होतो. कॉन्फिडन्स कमी होतो, भीती वाटते, स्क्रीन टाईम वाढतो. मग हे सगळं होऊन दोष मुलांनाच दिला जातो. त्यामुळे आज स्ट्रिक्ट राहिलो तर काय होऊ शकतं याचा थोडा विचार पालकांनी केला पाहिजे. तेच जर घरात वातावरण थोडं मैत्रीचं, थोडंसं स्ट्रिक्ट, थोडे लाड तर मुलं व्यवस्थित राहतील.